नमस्कार, मी अश्विनी जगपाल. प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. आज आपण तुर्भे इंदिरानगर इथे आलो आहोत. जनार्दन मित्र मंडळ यांचा 40वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपण ह्याचे अध्यक्ष आहे जनार्दन सुतार, यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेले 40 वर्ष गणरायाचे इथे आगमन होत आहे. मनोभावे पूजा केली जाते. 10 दिवस बाप्पाची आराधना केली जाते. काय सांगाल, आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तुम्ही इथे उपस्थित होतात, काय भावना आहे? सांस्कृतिक कार्यक्रमापेक्षा जनजागृती सेवा मंडळ वय आता या गणपतीला स्थापनेपासून आज 40 वर्ष होत आहेत. सर्वप्रथम इंदिरानगरला गणपती स्थापना केला, त्यापासून आजपर्यंत चालू आहे. सर्व लोक इथली वसाहतीमध्ये सर्व लोक आणि नागरिक इथले सर्व भारतीय कानाकोपऱ्यातून आहेत. त्यांना एकोपा साधण्यासाठी हा गणेशोत्सव झालेला आहे. आणि तो गणेशोत्सवाची परंपरा आजपर्यंत चालू आहे. सर्व एका दिलाने सर्व लोक आपले काम करतात. उत्तर भारतीय असो, बिहारी असो, कर्नाटक असो, महाराष्ट्र असो, केरला असो, आंध्रा असो, ओरिसा असो, या सर्व भागातले लोक असून इथं वसाहतीमध्ये आहेत. आणि महाराष्ट्राने सर्व अशा सर्व एकत्र येऊन एक सांस्कृतिक कार्यक्रम एक साजरा करण्यासाठी आलेले आहेत. आजचं हे महाराष्ट्रामध्ये मंगलागौरी जो देवापुढं गणपतीचं असतं, हे एक कल्चर संस्कृती जपण्यासाठी या सर्व ज्या बहिणीला मुलींनी उत्साहाने कार्यक्रम घेतला आहे. हे एकही मराठी नसून नॉन मराठी असून या आपल्या संस्कृतीला पुन्हा कसं जतून राहतील महाराष्ट्राची एक मंगलागौरी संस्कृती, ह्या उद्दिष्ट या पाठीमागचा होता. आणि तो चांगल्यापर्यंत त्यांनी प्रतिसाद देऊन आपला एक मराठी आणि आपण जिथे राहतो त्या मराठी मातीशी आपण एक रूपाने आहोत, हे त्यांनी या कार्यक्रम करून आज सिद्ध केलं, असं एक दाखवलं. हे गौरी गणपतीचा उत्सव सर्वविध नाचक आणि सर्वप्रथम महिला वर्ग यात प्राधान्य असतं. मुलं या पाठीमागचा हाच एकच उद्देश का सर्वांनी एकोपाने राहावं सर्व. आणि जे आपण गणपती बाप्पा करतो काय आहे, 10 दिवस गणपती महाराष्ट्रात काय आहे, ह्याची संस्कृती काय आहे, नक्की मंगळ हे त्यांना ज्ञात हवं, या पाठीमागचा हा उद्दिष्ट होता. सर, एकंदरीत गणराया इथे 10 दिवस आहे. 10 दिवस विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. कोणकोणते कार्यक्रम होते, काय सांगाल? इथे विविध कार्यक्रम आहेत. मुलांसाठी कार्यक्रम आपण घेतो, स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा, तसेच इथलं आरोग्य शिबिर. आणि आता महत्त्वाचं सांगा म्हणजे ह्या ज्या इथली तरुण पोरं आहेत, यांच्या यात स्वतःच्या मेहनतीने सजावट केली, कोणीही बाहेरचं काय नाही. आणि विशेष म्हणजे ह्या मंडळाचं एक विशेष आहे तर कुठली बाह्य वर्गणी कुठली काही नसते. सर्व आपण आपल्या स्वखर्चाने हे मंडळ चालवतं. आणि यातून ही जी पोरं आहेत, या पोरांना एकच प्रेरणा आहे का आपण काहीतरी करायला पाहिजे आणि करत राहावं. वर्गणी हा विषय बाजूला ठेवून तनमनधनी प्रत्येकजण मंडळ, कोणी उत्साहाने आपला प्रसाद, कोणी काय. आणि अजूनही होता तरुणांना काही इथं मार्गदर्शन शिबिरं, तशीच कार्यक्रम 10वीच्या विद्यार्थ्यांना इतर मार्गदर्शन, असे इथं कार्यक्रम राबवले जातात. सर, एकंदरीत बघितलं की महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. तरुण वर्ग देखील इथे मोठ्या संख्येने असतो. आज तरुण वर्गांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? संदेश एकच आहे का आपण कुठलाही मतभेद, कुठलाही पंथ, कुठलाही जातीवाद न करता आपण जिथे राहतो त्या वसाहतीमध्ये आपण एका दिलाने, एका प्रेमाने आपलं नातेवाईक आज 1800 किलोमीटर असतील, कोणचे 600 असतील, ते विसरून आपल्या शेजारी कोण राहतो हाच आपला भाऊबंद आणि हाच आपला परिवार, हाच आपला नातेगोता, ह्या प्रेमाचा राहतील आणि राहावे, ह्या पाठीमागचा हा उद्दिष्ट. सर, एकंदरीत गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे, आरती पार पडली आहे तुमच्या हस्ते. गणरायाकडे काय मागणं मागितलं इथल्या रहिवाशांकरिता? असाच एकोपा त्यांच्यामध्ये राहावं आणि प्रेम राहावं आणि सर्वांना आरोग्य संपदा व्यवस्थित राहावं आणि मनाने श्रीमंती मनाने राहावं, हीच देवापुढे आराधना केली. कॅमेरामॅन पण इथले तरुण देखील आहेत. सर, काय सांगाल, इथे विविध कार्यक्रम राबवले जातात. तरुणांसाठी एक पुढारपण म्हणून तुमच्या हस्ते केलेलं गेलेलं आहे. तरुणांसाठी तुम्ही काय इथे शिबिर राबवलेली आहे? ते आम्ही 10वी पास झाले यांच्यासाठी गुरु गौरव हा सोहळा आम्ही केला आहे. आणि विविध कार्यक्रमही केले आहेत तिथे. तर उद्या महाप्रसाद हे ठेवलं आहे.
असं एवढं.
खूप चांगलं वाटलं और जनार्दन सुतार यांच्यामुळे आज आमचा हे कार्यक्रम चालू झाले. नाही तर हे कार्यक्रम आम्ही कधी विचार पण नव्हते केलेले की आम्ही करू शकतोय. आज त्यांनी आम्हाला सांगितले. आता हे 2 वर्ष झाले आम्ही स्वतः मंगळागौर चालू केले और ह्याच्यामुळे आम्हाला सरांना खूप आभारी मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला एक मौका भेटले की आमच्यामध्ये पण एक शक्ती आहे की आम्ही करू शकतोय म्हणून. कारण की आम्हाला कधी असं विचार केला नव्हता की आम्ही करू शकतोय. जनार्दन सुतारला मी खूप खूप आभारी मानते. जनजागृती सेवा मंडळाचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय जनार्दनजी सुतार साहेब हे 40वे वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. आणि ह्या गणेशोत्सवाचं एक वैशिष्ट्य असं आहे की कुणाकडून 1 रुपयासुद्धा न घेता, लोकवर्गणी असं कोणाकडून घेत नाही, स्वतः आणि आमच्या मंडळाचं जे काही सभासद आहेत त्यांच्या माध्यमातून हे फक्त गणेशोत्सव साजरं केलेलं जातं. आमचा खारीचा वाटा आहे, बाकी सगळं श्रेय जे जनार्दन सुतार साहेब आहेत त्यांचं आहे. आजच्या ह्या प्रसंगी मी माझ्या मंडळातील सर्व सभासदांना एक एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला लाखो शकुनी भेटतील या महाभारतात, परंतु तुम्ही निवडा फक्त श्रीकृष्ण. तुम्ही श्रीकृष्णाला निवडा, कारण का तर तो तुम्हाला शेवटपर्यंत तुमची साथ देणार आहे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, गणपती बाप्पा. प्रणीतसह अश्विनी जैतपाल यांचा रिपोर्ट.